गाईज आकाश एवढा लेट करतोय ना, मला घरी घेऊन जायचंय, पण आहे ना माझ्या घरचे वाट बघताय ना, हा इथेच टाइमपास करतोय. सांगा जरा. आता नको, उशीर झालाय, आता जाऊ घरी आता आपल्या परत. हिचं काम परफेक्ट चाललंय एकदम. नासिक का आहे ना, पुणे में रहना, नासिक का आहे ना. त्यांना सांगतो माझी सासरवडी तेवढी खातेदारी का होती माहिती का, कारण की ह्यांच्या घरचं जे तुफान थैमान ते आमच्या इथं मी असं धरून ठेवलंय, त्यामुळे तर आत्ताची ट्रीट परत एकदा काय काय घेतलं विशाल सर तुम्ही? सीताफळ मस्तानी. गुड मॉर्निंग पब्लिक, स्वागत आहे अजून एका नवीन युट्यूबच्या आपल्या व्लॉग मध्ये. आणि आजचा व्लॉग असा आहे की आज म्हणजे म्हणता येईल असं, नवीन लग्न झाल्यानंतर ना ते मीम्स वगैरे येतात नाही का, बीबी मायके जा रही आहे तसा वाला सीन आहे. आज अस्मिताला तिच्या घरी म्हणजे नाशिकला सोडायला चाललोय मी. ते 5 दिवसानंतर 6 दिवसानंतर जे सोडतात, त्यामुळे तसं सोडायला चाललंय. ऍक्च्युअली ती तब्येत पण खूप खराब होती, त्यामुळे 2-3 दिवस थांबूनच मग म्हणलं जातो. मग आता फायनली तिला तिच्या घरी सोडायला आम्ही चाललोय. आणि तिथे गेल्यानंतर बघूया आता पहिल्यांदा जावयाचं कसं स्वागत होते, काय होते, जरा फिलिंग वेगळे असेल. प्रत्येक वेळेस आकाश म्हणून जात होतो, आता यावेळेस कसं ऑफिशियली जावय वगैरे एकदम प्रॉपर विषय. सो चला बघूया आता पूर्ण ट्रिप मध्ये काय होते, कसं होते आणि काय काय असणार आहे. अस्मिता मॅडम आता पिकअप करायचं घरून. आता आम्ही गाडी बिडी घेतलेली, सामान विमान टाकलेलं आहे, कारण की आम्ही ऑफिशियली ड्रायव्हर आहे, सगळ्यांचा ड्रायव्हर आहे मी, त्यामुळे काही विषय ना. आज माझ्याबरोबर कोण आहे, माझ्याबरोबर आहेत राहुल दादा स्वतः. आणि सकाळी सकाळी ते लवकर उठले ते, आणि मी उशिरा उठलो होतो, त्यामुळे ते जरा वैतागलेत, पण काही विषय नाही. आता अस्मिताला पिकअप करतो आणि पिकअप केल्यानंतर ना बघूया आता किती वाजता पोहोचतोय. आम्ही ऍक्च्युली ह्या टायमिंगला आम्ही नाशिकमध्ये पोहोचायला पाहिजे होतं, आता जवळजवळ आम्हाला इथंच 12 वाजलेले. चलो कंटिन्यू. क्या अस्मिता जी, क्या खुशी हो रही कि नहीं, घर पे जा रहे तुम? हाँ, खुशी से ज्यादा आजारी हो गए तुम, खुशी से ज्यादा आजारी हो गए तुम. मग काय विषय, काय क्यूट हसती, घर पे जा रे. काय घरी स्वागत बिगताची तयारी काय केली का जोरात? जावयाची स्वागताची तयारी मग केली ना, जंगी का लावलं तर 12 वाजता 12 इथंच आलो. कुणामुळं? तुझ्यामुळं. माझ्यामुळं? अरे सगळ्या पब्लिकला माहिती आहे, मी ब्लॉग मध्ये आधीच सांगितलं कुणी किती उशीर गेला. खोटं बोलणं तुझ्याकडून शिकावं ना, या सगळ्यांनी क्लास घ्यायला. खरंच या आकाश खूप छान खोटं बोलतो पहिल्यापासून. शिकावं सगळ्यांनी 299 पर मंथ पॅकेज. नाही आपण थोडंसं शिकवणार, मास्टर्स करायचे असेल तर 3,000 रुपये पर मंथ. लवकर पोहोचायचं आम्हाला घरी. आणि ही अस्मिता, हे राहुल दादा दर 10-15 मिनिटाला गाडी थांबते. कुठं फ्रूट कस्टर्ड, कुठं काय कलिंगड. हा काय चाललंय अस्मिता, घरी जायचंय का नाही तुला? काय आहे सारखं थांबू थांबून, हे खायचंय ते खायचंय, खाल्लं नाही ना काय. आणि तुमचं तर डाएट चाललंय ना. उन्हाळ्याचे दिवस आहेत, जरा थंड झालेलं चांगलं. दर 10-15 मिनिटाला गाडी थांबून उन्हाळ्याचे दिवस. अहो 12 वाजता निघलो होतो, 2 वाजले तरी गाडी पिंपरीतनं बाहेर निघाना. काय वाटतंय का नाही? मजा घ्या फ्रूट. जाईल ना अस्मिता आज लवकर घरी. गाईज आकाश एवढा लेट करतोय ना, मला घरी घेऊन जायचंय, पण आहे ना माझ्या घरचे वाट बघताय ना, हा इथेच टाइमपास करतोय. सांगा जरा. आता नको, उशीर झालाय, आता जाऊ घरी आता आपल्या परत. एवढं लेट नसतं करायचं, माझ्या घरची वाट बघताय, लाज वाटली पाहिजे तुला. तुम्हाला सांगतो, मला आहे ना ऍक्च्युली आता खूप भूक लागलेली, खूप भूक लागलेली. आणि इथं पुढे एकदा मी एक भेळ खाल्ली होती, ती कुठं खाल्ली मला ऍक्च्युली आठवत नाही, पण ती असं जवळ आल्यानंतर मला आठवत आहे. आणि हे लोक माझी चेष्टा करते ते बेल काही येतच नाही आता. अहो येईल भेल, मग खाऊ आपण बेल. भेळ असती भेळ. भेळचं नाव ऐकून आता क्रेविंग व्हायला लागली पोटामध्ये. लय भूक लागली मला, म्हणजे लय भूक लागली. आज मी तर कंटिन्यू झोपते, नुसते झोपते, डायरेक्ट विषय एंड. तिचं एकदम भारी. आणि मला म्हणजे काय होतंय,
सण व्हाय ना आवरण आणि मला दुसरं काय खायचं नाही कारण की ती भेळ कशी जरा हेल्दी भेळ आहे आणि ती जर भेळ नाही भेटली तर जीवाचा खेळ होईल आणि मी यांना एवढं सांगितलं दादा अशी लागते दादा आमकी लागते फलान लागते की आता यांना मी भूक लागते आता भेळ काय येत नाही पर संगमनेरचा टोल आला भेळ काय आली नाही अजून कशी दाबवायला लागला आता फायनली भेळ भेटली का ना भेटली अस्मिता कशी भेळ सांग खरंच खूप छान आहे म्हणजे दुर्गा भेळ एक नंबर. ही संगमनेरच्या पुढे दुर्गा भेळ मी एकदा थांबलो होतो इकडं एक नंबर भेळ टेस्टी आणि मस्त अशी घरची स्वादिष्ट भेळ मस्त उगाच काहीतरी टाकून दिला नाही का रामना नाही केलेला एकदम मस्त भेळ मला लय आवडते टेस्टी असे थोडेसच आहे पण मग टेस्टी अशी हा ना? काही पण नाहीये नाही का त्याला काहीतरी टाकून देतात पण टेस्टी लागते. फायनली मला भेळ भेटलेली मला भेटली भेळ माझ्या पोटातला बंद झाला खेळ वा बरं एक दोन मिनिटं ये दाल के मार रहे थैंक यू इधर नहीं जाना है इधर से इधर से क्या? थैंक यू धन्यवाद. ये नाही 100% मारते माझे अरे बापरे चलो 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 अरे वा तयारी तो मग जोरों से की होंगे. ये थोड़ा खराब हो गया ये पर आने का स्पीकर की कमी पड़ गई भाई मत बनो कॉपीराइट लगता हूँ मत बनो कॉपीराइट ऐसा रहता क्या वेलकम सुरू आहे वेलकम ह्याच्या आधी मी लय वेळ आलो घरी पण आता बस जरा कर free तू आहे. बोल दे डाल ना पूरा भी घर के अंदर भी डालने हैं डाल दे लिंबू दे अबे अंदर जाऊ दे हिचं काम परफेक्ट चाललंय एकदम बोल रहे सुट्टी नाही नुसती फुलं. चावल बहुत मुश्किल से तोड़े हमने प्रकारे मी माझ्या घरी आलेली आहे आणि आकाशचं असं स्वागत केलेलं आहे माझ्या घरच्यांनी आणि खुशीमध्ये आम्ही केक सुद्धा कटिंग करतोय मग हे छान असं जेवणार आहे आणि सगळ्यात जास्त खुशी हिला झालेली आहे कारण की ही परत घरी आलेली आहे ऑब्विसली आणि येताना ब्लॉग मध्ये कशी होती चला घरी चला. एकदम कडक असं एकदम नाही असं वाटतं की भाई आता ताकद आली एकदम जोरात नाव हा, नाव घे. एकदा पण ह्याच्यात नाव नाही घेतलं. नाव घे ना. तिकडे नाही घ्यायला लावलं तुम्ही इकडे का नाही? तिकडे लाड करतात ना लय. म्हणून तिकडे नाही घ्यायला लावलं. इकडे रिस्क असतं तर लेडीज चार-पाच. मुली ना. क्या था नासिक का है ना एक सेकंड क्या होंगे एक सेकंड नासिक का आईना पुणे में रहना नासिक का आईना पुणे में रहना आकाश जी का कहना फैशन में रहना इसको 4 बार ये सिखाए ना ये बोलेंगे. चार जण शिकाय ना फिर भी ठीक से आहे ना. लहानपणापासून तिच्या अंगात आहे खूप खोड. अस्मिता सगळ्यांसाठी असेल तिखट पण माझ्यासाठी खूप गोड पहिल्यापासून असे यमक जुळवायचं असे कामाला येतं बघा कुठं. चला.
सगळ्यांना सांगतो माझी सासरवडी तेवढी खातेदारी का होती माहिती का, कारण की ह्यांच्या घरचं जे तुफान थैमान ते आमच्या इथं मी असं धरून ठेवलंय, त्यामुळे की भाई काय सांगू, एवढं जर नाही माझ्यावर प्रेम आहे. नाही थोडस शांत आणि मग तो असं पाडतो. काय हा वाटतंय काय वाटतंय माझ्या आधी जेवायला येऊन बसली जेवली नाही, फक्त येऊन बसली ना, पण आवाज दिला का? अरे तू गेला तर पाणीपुरीच्या गाडीची तर तुला बोलायला पाठवलं की जा तुला बोलून आणू जेव्हा. छान सुंदर असं बेत या ठिकाणी केलेला आहे. खाल्ली पहिले खाल्ली ना, खाल्ली की म्हणजे आता मग काय घेऊन बसू नाही बाबा, तुझं होऊ दे मग मी खाते, नाही तू खाऊ दे, नाही खा आता तुझं जेवण झालं का मग मी चालू करेन. रंजित अण्णा ही सगळे असे खिलाओ एक दूसरे को. आई पाहिजे तू काय खान देना अभी खिलाओ. पण खाल्लाच ना. बाय बाय अस्मिता, येऊ नको लवकर. जल्दी हा ना, इधर ही रहने वाले तेरे को क्या मालूम है. मेरे को सब मालूम है. हा चला बाय म्हणा सगळ्यांनी. यश बाय म्हण. चला येऊ का, जातो बाय. नाही परत आज आख्या ट्रीट देतोय म्हणून रोहितने ऑर्डर स्ट्रॉबेरी मिक्स दिली. मिक्स रेट सेम आहे ना. नाही रेट सेमचा विषय खायचा नाही. पदार्थ बदललाय ना. हा क्वालिटी काय म्हणे एवढं काय प्रॉब्लेम नाही. हसून जिरवणार मी काहीच बोलणार नाही. सगळ्या बाबतीत हेच करतो तो, हसूनच जिरवतोय. हसून जिरवतो आणि जीवावर आल्यावर मिरवतो. आता अस्मिताला सोडलंय मी आणि आता विशाल भाईंनी सांगितलं आज जरा ज्यूसचं नियोजन बसवायला पाहिजे, म्हणून म्हणलं ठीक आहे काय विषय नाही. ते पण सांगता कारण की थोडस काय सांगतो नाही सांग खरं काय आमच्याकडे दाखव ऋषाकडे माझ्याकडे. Actually दोन निरागस चेहरे. लग्नामध्ये पहिल्या पंक्तीत जेवण संपलं, आम्हाला जेवायला भेटलं नाही म्हणून आज त्याच्याबद्दल ट्रीट देतो. त्यामुळे मी ट्रीट दिली. जेवण भरपूर होतं पण पब्लिक लय वाढली, कुठनं वाढली भाई काय माहिती. तरी मी केलं म्हणत होतो 3 ताट घेऊन खाऊ नको. हो मी एकच ताट खाल्लं. काय खोटं बोलतोय. भात नाही खाल्ला, आई शपथ जेवण खायचं होतं. भात नाही खाल्ला मी, 2-3च पुऱ्या खाल्ल्या. ताट खायचं नव्हतं, ताटातलं जेवण खायचं. विशाल भाईने ठरवलं जेवढीची ट्रीट तेवढा तर कॉन्टेंट भेटणार. 250 रुपयाचा तर मी कॉन्टेंट दिलेला आहे. आता मंडळ आभारी. ऋषी जर तुमच्याकडून काय भेटेल. किचन घेतली शेवटी. सेम टू सेम कॉन्ट्री कॉन्ट्री मध्ये आमचे, कारण आमच्या दोघांनाच प्रेम होतं, दोघांकडून कॉन्ट्री, ह्यांच्याकडून आता बाकीच्यांकडून वसूल करून नाही दोघांच्या प्रीमियमचे नाव झाले सगळ्यांची थोडी घेऊयात आपण. आकाश दादाचं लग्न झालंय, मग आकाश दादा देईलच ना पार्टी. आकाश दादा खुश पण आहे. आणि एक तर भाई मेन तर त्याला सांग, नवरीला मेन नाशिकवरून पुण्याला पोहोचवणारा हा माणूस आहे. गाडी अरे कसला पोहोचवणार आहे हो. आताच घरी गेलो होतो, ती असणारी मावशी म्हणली, बहीण म्हणली सारखं झोपत होतो मध्ये मध्ये. अरे न भाई 2 दिवस झोपलो नव्हतं मी. एकच त्याच्या दाजीला बघतो. अरे कोणाची शेत खुरपाई गेला होता तू. दाजीला बघतो 25 किलोमीटर 20 किलोमीटर गाडी दाजीने चालवली असं विचार. दाजी नको 100% सगळं टाकणार आहे. हॅलो मित्रांनो, प्री वेडिंग जर का उशीर आली असेल त्याचं कारण हा माणूस आणि हा माणूस आहे. पहिले तर हाय, त्यानंतर हा आहे. नाही प्री वेडिंग शेवटी आली, सगळी सुंदर झाली. क्रेडिट गोष्ट सगळ्यांना, पण उशीर झाला त्याबद्दल पण क्रेडिट गोष्ट सगळ्यांना. लग्नाच्या दिवशी आता तू सगळ्यांना ब्लॉग मध्ये म्हणला तुम्ही एवढं उशीर आले, सगळं झालं. ह्याला का नाही विचारलं. हा ऐक ना मुद्दा, मी ह्याला फोन करून सांगितलं होतं की बाबा एवढ्या वाजता आहे ते ये. तेव्हा काय म्हणलं माहितीये का मला, अरे मी पोराकडून नाही पुरीच्या साईडने बरं का. म्हणलं ठीक आहे, आलाय त्याला उशिरा, संध्याकाळी सगळ्यात लवकर गेला. म्हणलं बिदायपर्यंत तर थांब, पुरीच्या साईडने नाही आता मी पोराच्या साईडने. नाही आणि मी कॉमन उत्तर देऊ का तुला. मी तुला मी कॉमन उत्तर देतो. मी त्याच्या रील ब्लॉग मध्ये आकाश असला क्या
मी विष्णूवर रागवलो, ऋषावर रागवलो, आदित्यवर, सानिका आणि मोहित. मी याच्यासाठी रागवलो कारण की ती माझी माणसं, मला हक्क बनतो, मी रागू शकतो. आता हा कॅटेगरी हा ते कॅटेगरीतच नाही. ह्यानी मला डिसेंबरच्या 27 तारखेलाच खूप मोठं दुःख दिलं होतं. त्यानंतर मला माझ्या कॅटेगरीतून काढलं याच्यामुळं. कधी खाल्ला का नाही? मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो लाच देणं काय असतं हे आज मला बघायला भेटलं हकीकतमध्ये. ह्याचं थोडेसे फुटेजेस होते जे कट झाले ब्लॉग मधून आणि याचे पण होते, पण ह्याला काही फरक नाही पडत. असा ह्याला काही फरक नाही पडत. निर्लज्ज, पूर्णपणे निर्लज्ज, शुद्ध निर्लज्ज. या ब्लॉग मध्ये हे घालो, हा ब्लॉग एंड करायला हे कट करायला आपण तिसऱ्यांदा परत येतो. नाही ह्यो नाही जाणार, ह्यो नाही काय देत, ह्यो मला कट नको करू. हा तर आत्ताची ट्रीट परत एकदा काय घेतलं विशाल सर तुम्ही? मी सीताफळ मस्तानी, मी मँगो मस्तानी, दोन मँगो मस्तानी. आनंद झाला. 2 मँगो मस्तानी आणि स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मस्तानी. तुला काय जे येईल ते मँगो आणि नाशिक मधनं निघताना महाराजांचा सुंदर आणि सुबक असा एकदम जोरदार मोठा पुतळा जो खूप मला आवडत आहे. खूपच सुंदर आणि खूपच मोठा या ठिकाणी पुतळा महाराजांचा उभा केलेला आहे. खूपच आनंद आणि खूपच भारी.